नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत चपाती की सॉफ्ट आणि मऊसूत होते. 2 दिवस जरी ठेवली तरी बिलकुल वातड किंवा निब्बर होणार नाही. आणि विशेष म्हणजे इथं पीठ 20 मिनिट किंवा अर्धा तास भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही. बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना गडबड असते, सकाळी ड्युटीला जायचं असेल तर पटापट कामं उरकावं लागतात. तर अगदी मऊसूत ही चपाती होते. तर बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण चपाती करण्यासाठी 2 ग्लास गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. हे पीठ जे आहे ते असं बऱ्यापैकी दाबून घ्यायचं. त्यामुळे तुम्हाला अंदाज येतो की तुम्हाला किती चपात्या बनवायच्यात ते. तर इथं कुठलंही एक भांडं सेट करा. अशा प्रकारे जर मूठ घेतली तर एका मुठीमध्ये आपली एक चपाती तयार होते. तर अशाही प्रकारे तुम्ही बनवू शकता. म्हणजे चपात्या शिल्लक राहणार नाही किंवा कमीही पडणार नाही आणि पीठही वेस्ट जाणार नाही. अर्धा चमचा पिठामध्ये मीठ टाकून घेऊया म्हणजे चपातीची चव छान लागते. आता हे पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपण इथं एकही तेलाचा थेंब न वापरता हे पीठ तयार करून घेणार आहोत. आणि एक ह्या पिठाची खासियत म्हणजे जेवढं तुम्ही व्यवस्थित मळाल ना त्यानंतर त्याला ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. आता इथं फुल भरून 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि कधीही पीठ मळताना ना थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पिठाचा कणकण भिजला जातो. पीठ जे आहे ती लवकर मुरल्या जातं, त्याला ठेवायची वगैरे गरज पडत नाही. तर आता इथं 1 ग्लास पाणी आपण घेतलेलं आहे. तर इथं आपल्याला थोडंसं पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारेच भिजवायचं. हे बघा मी जसं भिजवते तशा प्रकारे. तर जे ग्लासमध्ये शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते पण थोडंसं आपण पूर्णच ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर पूर्ण 1 ग्लास पाणी आपण इथं वापरलेलं आहे. आणखीन आपल्याला पाव ग्लास पाणी लागू शकतं. तर हे बघा पूर्ण पीठ असं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागलं पाणी तर थोडंसं वापरायचं आहे. पाव ग्लासला सुद्धा थोडंसं कमी लागू शकतं. आता हे बघा पीठ छान असं नरम झालेलं आहे. आता परत मी अर्धा ग्लास पाणी घेतले. किती लागते ते पाणी मी तुम्हाला सांगते. तर साधारण पाव ग्लासला सुद्धा थोडंसं पाणी कमी लागू शकतं. आता एवढं पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला पाणी टाकायचं नाही. त्याला छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे या पिठाचा. एकदम मऊसूत हे जे पीठ आहे ते तयार होतं. याच्यामध्ये एक थेंब सुद्धा तेलाचा वापर न करता फक्त पाणी टाकून आणि मीठाचा वापर करून आपण हे पीठ एकदम छान असं मळून घ्यायचं आहे असंच आता हे साधारण 5-7 मिनिटासाठी छान असं मळून घेऊया. जोपर्यंत याच्यामध्ये कोरडं पीठ किंवा असं थोडंसं गोळे असल्यासारखं होतं. हे बघा एवढं पाणी शिल्लक राहिले. एकजीव होईपर्यंत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पीठ आपण मळून घेतलंय बघा. एकदम नरम असं. तुम्ही गच्च जर पीठ मळलं तर चपाती जी आहे ती निब्बर होते आणि ती व्यवस्थित चवीला सुद्धा लागत नाही. आणि नरम जर पीठ ठेवलं तर मऊसूत चपाती 2 दिवस जरी ठेवली तर जशाच तशी राहते. आता बऱ्याच वेळा काय होतं खूपच पातळ झालं तर मग ते लाटण्याला चिकटतं, पोळीपाटला चिकटतं. चपाती तव्यावर जरी टाकली तरी चिकटून राहते. त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असणं गरजेचं आहे. जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल, ज्यांना चपाती बनवायला येत नाही त्यांनी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ही चपाती एकदम परफेक्ट असं बनवाल. तर हे बघा तेलाचा वापर न करता सुद्धा एकदम छान असं हे आपण मळून घेतो. जास्त वेळ किंवा ठेवायचीच गरज पडत नाही. हे एकदम मऊसूत असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर आता किंवा तवा गरम होईपर्यंत तर याला एक्स्ट्राच 20 मिनिट अर्धा तास ठेवायची बिलकुल गरज नाही. आता इथं तवा ठेवून घेऊया. हाय फ्लेमवर हा तवा गरम करून घ्यायचा आहे. तर पीठ आपण बिलकुल ठेवलेलं नाही. तर हे बघा परत थोडासा तेलाचा हात लावलाय आणि एकदा मळून घेऊयात. एकदम नरम असं हे पीठ झालेलं आहे. आणि इथं तुम्ही कुठलाही गहू वापरा. जर का पीठ मोठं वगैरे आलं तर ते सोजीच्या चाळणीनं चाळून घ्या. म्हणजे चपात्या जी आहे ती निब्बर किंवा वातड लागणार नाहीत. किंवा जी बारीक चाळणी असते सोजीची जरी नाही वापरली त्यांनी. हे बघा अशा प्रकारे पीठ आपलं पाहिजे. पोळीला ह्याच्यापेक्षा सुद्धा पातळ किंवा असं सैलसर पीठ आपण वापरतो. एवढं काय सैलसर हे पीठ नाही. तर त्याचे गोळे तयार करून घेऊया. गोळे तयार करताना काय करायचं, लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा तयार करायचा. म्हणजे तुम्हाला कशा हव्या आहेत. कोणाला वयस्कर व्यक्ती असतील थोड्या जाड चपात्या कराव्या लागतात. मुलांना किंवा मोठ्याला डब्याला द्यायचे असतील तर थोड्याशा लहानच चपात्या कराव्या लागतात. खूप मोठ्या बरोबर वाटत नाही. आता याचे सर्व गोळे तयार करून घेऊया. आणि अगोदरच गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला चपात्या किती बनवायच्यात. 2 ग्लास पिठामध्ये 8 ते 9 चपात्या आरामात होतात. थोडंसं दाबून भरलात तर. हा पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतल्याच्या नंतर ह्याला लाटून घ्यायचं आहे. तळवा आहे तेवढंच लाटून घ्यायचं आहे. जास्त मोठं लाटून घ्यायचं नाही. आता एवढं लाटून झालं की याला आतल्या बाजून व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्याच्या नंतर पीठ व्यवस्थित भुरभरायचं आहे. त्यानंतर ह्याची अशी घडी पाडून घ्यायची. साईडनं असं पॅक करायचं. परत तेल लावायचं. परत त्याच्यावर कोरडं पीठ टाकायचं. अशा प्रकारे ही घडीची पोळी अतिशय मस्त अशी तयार होते. तर आता आपण ह्या उंड्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्या कडा जे आहेत ते बघा अशा प्रकारे प्रत्येक वेळी
छान अशा दाबून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा उंडा असा हातावरती तयार करून घ्यायचा, म्हणजे पटकन लाटता येतं. आता ही त्रिकोणी जरी झाली तरी आपण लाटताना ना आपोआप गोल होते. हातावरती उंडा असा तयार करून घेतल्यानंतर परत पिठात बुडवायचा आणि लाटून घ्यायचा. आता पहिल्यांदा ह्या जी सगळ्या गोष्टी आहेत बारीक सारीक एवढ्या जर व्यवस्थित पाहिल्या तर कधीही तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलं तरी परफेक्टच ही चपाती होणार आहे. आता लाटताना सुद्धा बघा, अगदी हलक्या हाताने लाटणं पकडायचं. तुम्ही असं प्रेस करून लाटणं पकडलात तर पोळीपाटला ही जी चपाती आहे ती चिकटून राहते. हलक्या हाताने आणि कडा लाटून घ्यायच्या. कधीही चपातीचे किंवा पुरणपोळीच्या कडा जाडसर राहिलं नाही पाहिजे. त्यामुळे ती चपाती किंवा पोळी छान चवीला लागते किंवा खावीशी वाटते. तर एकसारखी अशी छान हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे. तर बघू शकता, लाटल्यानंतर जो खालचा भाग जे आहे ते अशा प्रकारे वरती आला पाहिजे. आता तवा पण छान गरम झाला आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल टाकल्याच्या नंतर परत ही जी चपाती आहे ती या तव्यावर टाकून घ्यायची आहे. चपाती तव्यावर टाकली की गॅस जी आहे ती आपण जेव्हा मोठा केलेला आहे तसाच आहे, कमी वगैरे केलेला नाही. थोडीशी फोड आल्यासारखे झाले की चपाती पलटून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. तर तुम्ही कुठलेही गहू असू द्यात, अशा प्रकारेच ही चपाती होणार आहे तुमचीसुद्धा. हे जर व्हिडिओ परफेक्ट पाहिलात तर. परत याला थोडेसे फोड आल्यासारखे झाले की चपाती पलटून घ्यायचे. थोडंसं तेल आपण याच्यावरती टाकून घेऊया. बऱ्याचदा काय होतं, आपण लो फ्लेमवर किंवा मीडियम गॅसवर भाजले की ती चपाती एवढं प्रोसेस करून सुद्धा वातड किंवा निब्बर अशी होते. हाय फ्लेमवर तव्यावरची चपाती भाजल्याशिवाय खालची चपाती तयारच करायची नाही. आता हे तेल लावून घेतल्याच्या नंतर परत ह्याला 2-4 वेळा आलटून पलटून ही चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, तेल लावलं की चपाती कच्ची वगैरे दिसते, तर असं काहीही होत नाही. फक्त व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर भाजल्यामुळे ना चपाती पटकन कमी वेळात भाजते आणि ती जास्त वेळापर्यंत नरम राहते. लो फ्लेमवर जर चपाती भाजली तर तिला भाजायला वेळ लागल्यामुळे परत ती कडक होते आणि नंतर तुम्ही कितीही कशी झाकून ठेवली तरी ती अशी निब्बरच राहते किंवा व्यवस्थित तुटल्या जात नाही. ही चपाती आहे ना अशी इतकी नरम होते की छोटं बाळसुद्धा आरामात खाऊ शकतं. आता हे काढून घेऊया. तर आणखीन एक चपाती मी तुम्हाला करून दाखवते. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण पहिल्यांदा जर करत असाल ना तर हे लहान सहान गोष्टीमुळे कळतं. तर थोडंसं लाटून घेतल्याच्यानंतर परत त्याला जसं आपण पहिल्यांदा केलं तशाच प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावताना व्यवस्थित लावायचं. थोडंसं कोरडं पीठ टाकून परत घडी करून घ्यायचे, परत तेल लावायचं. ही प्रोसेस प्रत्येक चपातीला करायची आहे. तर अशा प्रकारे केल्याच्या नंतर परत ह्याला साईडचं जी कडा आहे ती बंद करून घ्यायच्या. असा उंडा करून घ्यायचा आणि त्यानंतर जरी पिठामध्ये कोरड्या बुडवला तरीही चालतं. आता परत ह्याच्यामध्ये बुडवून घेतल्यानंतर याला लाटून घ्यायचं आहे. लाटताना बघा, लाटणं अगदी हलक्या हाताने, तेही कडेनं फिरवायचं आणि नंतर शेवटी मध्यभागी 2-3 लाटणे फिरवले की आपली चपाती गोल गरगरीत अशी तयार होते. आणि चपाती कुठं जाड कुठं पातळ बिलकुल करायची नाही, एकसारखी अशी छान लाटून घ्यायची. तर ही सुद्धा चपाती आपली लाटून झालेली आहे. तव्यावर टाकून घेऊया. आता तवा जेव्हा आपण ही खालची चपाती लाटतोय तेव्हा निम्म्या चपाती लाटत आली की गॅस मोठा करायचा. प्रत्येक वेळी एवढं आवर्जून लक्ष ठेवायचं, नाही तर वरचा तवा तुम्ही तसंच जर ठेवला मोठ्या गॅस तर ते खूप गरम होईल आणि चपात्या ज्या आहेत ते करपल्या जातील. तर तव्यावर चपाती टाकल्याबरोबर जाळ जी आहे ती बरोबर पोहोचला पाहिजे, नाहीतर तुम्ही चपाती टाकल्यानंतर जर मोठा गॅस केला तर ही चपाती व्यवस्थित होणार नाही. आता याला थोडेसे फोडं आल्यासारखे वाटले, परत आपल्याला ही पलटून घ्यायची आहे. तर पलटल्यानंतर याला छोटे छोटे असे डाग पडायला पाहिजे. हे बघा, हाय फ्लेमच आहे, इतकं बारीकीने मी सांगते जेणेकरून तुम्हाला जराही प्रॉब्लेम येणार नाही. तर चपाती एक बाजूनं थोडीशी अशी फुगली की परत तेल लावून घ्यायचं आणि परत याला दुसऱ्या बाजूनं सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इतक्या ह्या नरम आणि मस्त ह्या चपात्या होतात. तर आता ही चपाती अशाच प्रकारे छान अशी आपण भाजून घेऊया. तर बघू शकता, ही पण चपाती किती मस्त आणि एकसारखी भाजून घेतलेली आहे. जरासुद्धा डाग पडत नाहीत किंवा करपत नाही. आणि मोठा गॅस आहे, असं पण नाही की बारीक किंवा मीडियम केलेला आहे. तर चपाती काढली की परत गॅस लो फ्लेमवर करायचा आणि खालची चपाती निम्म्यापर्यंत लाटली की मोठा गॅस करायचा, हे लक्षात ठेवायचं आहे. अशाच प्रकारे सर्व चपात्या आपण तयार करून घेऊया. तर सर्व चपात्या आपल्या तयार करून झाल्या. तर बघू शकता, एकदम नरम अशी ही चपाती झालेली आहे आणि तितकीच मऊसूत सुद्धा. तर अशा प्रकारे ह्या चपात्या तयार होतात. तर सर्व चपात्या आपण ठेवून घेऊया. तर हे बघा, एकूण एक चपाती तितकीच मस्त झालेली आहे. असं म्हणजे मुटका केली तरी ती जशाच तशीच राहते. आजची चपातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.